पण चर्चेची सुरुवात तुषार भोसले आज तुमच्यापासून, कारण आम्हाला समजून घ्यायचं आहे की स्वातंत्र्य दिनी हे जे 5 महानगरपालिकांचे सगळे आदेश आणलेत मी, हे 5 आदेश आहेत. ह्या 5 आदेशात असं सांगितलं की स्वातंत्र्य दिनी आपल्याला मांस विक्री बंदी करायची आहे. खूप विचार केला पण काय लॉजिक कळलं नाही. तुम्ही जरा सांगा हे लॉजिक काय? विलासजी, खर तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण आपल्या बडे मुद्दे या शोला 1 वर्ष पूर्ण झालंय. धन्यवाद. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे, खर तर या निर्णयाचं आध्यात्मिक आघाडी म्हणून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. कारण आपला मगाशी जो चर्चेचा मुद्दा आहे, आपण या विषयाला मांसाहाराकडे न नेता मांस विक्री असा त्या GR मध्ये आणि सगळ्या निर्णयांमध्ये उल्लेख आहे. मांसाहार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. मांस विक्री बंद झाल्यावर मांसाहार कसा करायचा तेच सांगतो आहे. 12 मे 1988 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला. त्याच्यापूर्वी 1987 साली सुद्धा तत्कालीन, म्हणजे त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी निर्णय घेतला की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महावीर जयंती, गांधी जयंती, श्रीरामनवमी अशा काही महत्वपूर्ण सणांच्या दिवशी आपण मांस विक्री, कत्तलखाने बंद ठेवले पाहिजे. या निर्णयाचं आम्ही अशा अर्थाने स्वागत करतो की ज्या दिवशी आपले राष्ट्रीय सण आहेत किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रमुख उत्सव आहे, अशा दिवशी आपलं अहिंसेचं तत्व या दिवशी जोपासलं जातं. आणि त्यातही ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन आहे, तो 1 दिवस तरी त्या प्राण्याला, त्या पक्षाला जगण्याचं स्वातंत्र्य आपण देणार आहोत की नाही, म्हणून नैतिक दृष्ट्या या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन आपण करतो आहोत. आपला स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी आपण साजरा करतो आहोत, त्या दिवशी कोणालाही मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. किमान त्या दिवसापुरतं तरी त्याला जगता यावं आणि जगण्याचं स्वातंत्र्य त्या प्राण्याला, त्या पशुपक्षाला आपण द्यावं. याकरता या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि त्याच सोबत या वर्षी आमच्यासाठी विशेष, कारण मी आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख असल्यामुळे या वर्षी 15 ऑगस्टला भगवान श्रीकृष्ण जयंती आहे. आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे थोर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची 750वी जयंती आहे. सर्वच हिंदू संतांनी आणि आपल्या भगवंतांनी अहिंसेचं तत्व सांगितल्यामुळे या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करतो आणि पूर्णपणे स्वागत करतो. ठीक आहे, तुम्ही स्वागत करताय, त्याचं लॉजिक सुद्धा दिलंय. दीपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत आणि हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. आधी दीपेशजी तुम्ही सांगा, लॉजिक पटलं का? म्यूट आहे तुमचा, म्यूट करा. महत्वाचा मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो निर्णय घेतला, त्या 1988च्या GR बद्दल आपण सकाळी चर्चा केली की त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलंय की कत्तलखाने बंद असावे, मांस विक्रीवरती कुठेही बंदी नसावी. माझं म्हणणं एवढंच आहे की 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुणी काय करावं, कुणी काय खावं याच्यावरती गदा आणण्याचा कुठल्याही महापालिकेला किंवा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मुद्दा मांसाहार करावा किंवा नाही करावा याच्यावरती नाही. आता मांसाहार करण्यासाठी आम्हाला कोणी सांगावं आणि कोणी आम्हाला थांबवावं, मुद्दा आता तिथे येऊन पोहोचलाय. आता तुषार भोसलेजींनी सांगितलं की आम्ही या सगळ्या निर्णयाचं स्वागत करतो आणि प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य एकाच दिवसासाठी कशाला? प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य हे पूर्ण वर्षभरासाठी दिलं पाहिजे किंवा त्यांच्या जीवन कालामध्ये दिलं पाहिजे. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणी या देशामध्ये अभिव्यक्तीची जी स्वातंत्र्य आहे त्या कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी महापालिकांची सगळी कामं संपलीत का? तुम्ही असं मगाशी मुद्दा मांडला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिलफाटा एक रोड आहे, रक्षाबंधनचा पवित्र दिवशी, ऐतिहासिक रोड. रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी त्या रस्त्यावर 3-3, 4-4 तास ट्रॅफिक मध्ये माझ्या बहिणी अडकल्या होत्या. त्याचे ड्रोन दृश्य देखील तुमच्या चॅनलने दाखवले होते. महापालिकांना ही सगळी कामं सोडून एकच काम उरलंय का की कुठे मटन शॉप उघडे आहेत, कुठे मटन शॉप बंद आहेत हे बघण्याचं?
महापालिकेला अनेक कामं आहेत. डोंबिवलीमध्ये खड्डे, रस्ते, ट्रॅफिक, इतर मोठे प्रश्न आहेत. महापालिका धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. आणि मगाशी तुम्ही ज्या निर्णयाचा उल्लेख केला, काँग्रेसच्या काळामध्ये जो निर्णय झालाय, तो निर्णय फक्त कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी झालाय. आणि तो निर्देश देखील नाही, GR देखील नाहीये, एक ठराव आहे, ठराव पण नाहीये. बडे साहेब, मी तुम्हाला त्याच्यातली थोडीशी आतली माहिती देतो की तो ठरावही राज्य सरकारने केलेला आहे. राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार झालाय ते. आणि यांनी असं ठरवलं की तो GR आहे. तो GR नाही, फक्त मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या. दीपेशजी, मी ते जेव्हा वाचत होतो ना, प्रेक्षकांनाही दाखवतो, ते वाचत असताना मला ते असं वाटलं मी काहीतरी ऐतिहासिक काहीतरी असं डॉक्युमेंट वाचतो, अशा पद्धतीनं ते लिहिलेलं आहे. म्हणजे एकदम म्हणजे ऐतिहासिक ठेवाच आहे हा. मी येतो तुमच्याकडे. तुमचा मुद्दा कळला. आता तुम्हाला कळलं असेल हनुमंतराव की जेव्हा हे 35 वर्ष जुनं डॉक्युमेंट काढलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की फक्त त्याच्यामध्ये मांसबंदी कशी केल्यावर देशभक्ती वाढते हे एवढंच असेल. एवढं नाहीये. काँग्रेसने केले. आता काय बोलता बोला. विलासजी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी 35 वर्षापूर्वी काँग्रेसनं महावीर जयंती, गांधी जयंती आणि वारकरी मार्गाशी संबंधित काढलेला GR काढून जर कोण आम्हाला दाखवत असेल तर मी त्याला फार वेडेपणा म्हणू शकतो. बर, 3 अंगानं आम्ही याच्याकडे बघतो. पहिलं असं आहे की घटनेच्या कलम 19, 21 मध्ये आणि एकूणच घटनेचा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आहार स्वातंत्र्य आहे, विहार स्वातंत्र्य आहे, संपत्ती कमवण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तर या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा निर्णय आहे. 1. 2. भारताची संस्कृती ही ना धड शाकाहारी आहे ना धड मांसाहारी आहे. भारताची संस्कृती हे ज्याला जे खायचं ते त्यानं खाल्लं पाहिजे अशी आहे. आता आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष इथं बसलेले आहेत तुषारजी. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दिनकर शास्त्री भुकेले, जे जोग महाराज शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत, वारकऱ्यांना अनेक पिढ्या ज्यांनी घडवल्या, त्या दिनकर महाराज भुकेले शास्त्रींनी स्पष्ट सांगितलं की शाकाहार मांसाहार हा कायद्याचा विषय असू शकत नाही, तो प्रबोधनाचा विषय आहे. मी वारकरी कुटुंबातून येतो. माझ्या घरामध्ये मांस न खाणारी मंडळी आहेत. ती कुठल्या कायद्याचा बडगा आहे आणि कुठल्या XYZ सरकारनं निर्णय काढलाय म्हणून ती शाकाहारी झालेली नाही. तसंच माझे नातेवाईक येडाई, मेसाई, तुकाई, बेसाईला कोंबडी कापणारी पण आहेत, मसुबाला बकरी कापणारी पण आहेत. तेही कुण्या कायद्यानं करणार नाही. तर आम्ही काय खायचं काय खायचं नाही याचा निर्णय तुम्ही करू शकत नाही, संविधान आम्हाला सांगतं. वारकरी चळवळीनं आम्हाला काय खायचं काय नाही खायचं याचा कायद्यानं बडगा उघडायचा नाही असं सांगितलंय. सावत्यास शेत खुरपू लागे आणि सज्जन कसायास मांस विकू लागे, नरहरी सोनाला सोनं कुंकू लागे, असं आमच्या विठोबाचं वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक अंगानं, भारतीय ज्ञान परंपरेनं, संविधानानं हा निर्णय हा मूर्खपणाचा आहे. महानगरपालिकेनं रस्ते, खड्डे, पाणी, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यासाठी निर्माण झाल्या त्यात लक्ष घालावं. शाकाहार मांसाहार हा आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर मुद्दा सोडून मोकळं व्हावं.